चला तर 2 दिवस झाले मुसळधार पाऊस चालू आहे आणि मी तो एन्जॉय करते नव्याचं 9 दिवस सारखं. आणि मस्त अशी छानशी मी पावसाची गाणी सुद्धा लावली आहे. तर मस्त असा पाऊस आणि पावसाची गाणी आणि असा गरम चहा मस्त मी एन्जॉय करते. सकाळी तो माझा एक वेळ असतो 5-10 मिनिटाचा, तो मी स्वतःला देते. कारण त्याच्यानंतर एकदा किचनमध्ये गेलं की मग काय बाहेर यायला मला खूप वेळ लागतो. कारण की मग ब्रेकफास्ट लंच हे सगळं मला एकत्रच करायचं असतं. तर चला आज मी चण्याच्या डाळीचे वडे बनवणार आहे. त्यासाठी मी रात्रीच चण्याची डाळ भिजत घातली होती आणि काही नाही, ठेचा टाकला आहे, मस्त कांदा टाकला बारीक कापून, कोथिंबीर टाकली आणि आपले धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि हे सगळं मस्त बॅटर एकत्र करून घ्यायचं, छान मिक्स करायचं जेणेकरून ते असं पीठ असं छान असं मुरलं पाहिजे आणि त्यामुळे त्याचे वडेसुद्धा हलके होतात. जर तुम्ही हे मिक्स करताना चांगलं मिक्स नाही केलं तर वडे कडक होऊ शकतात. तर मग हे वडे जास्त कडकही चांगले नाही लागत, कारण की ते एकदम मग निब्बार टाईप असे लागतात. तर मग चांगलं फेटून घ्या, म्हणजे हाताने चांगलं मिक्स करा, इतकं छान मिक्स करा की ते असे खाताना आपल्याला जास्त कडक लागले नाही पाहिजे. आणि खूप छान दालवडे होतात आणि प्रत्येकाला ही रेसिपी माहितीच आहे. ठेचा म्हणजे आपला अद्रक लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आणि मी कोथिंबीर बारीक कापून टाकते. तर हे असे छानसे वडे झाले आहे, तुम्हाला पण दिसत असेल. जर तुमचे वडे जर असे कडक होत असेल तर तुम्ही सोडा टाकू शकता. माझे कडक होत नाही म्हणून मी सोडा टाकत नाही. बिकॉज ऑफ डाळ जर चांगली भिजली असेल आणि ती वाटली असेल छान आणि ती मिक्स केली असेल, जर तुम्ही सगळं जे मिश्रण घेतात ते एकत्र छान मिक्स केलं ना की ते असे हलके होऊन जातात. कुठलंही पीठ चांगलं फेटलं ना तर ते हलकं होतंच. मोस्टली मला ना असं सोडा टाकायला जास्त आवडत नाही, म्हणून मी सोडा ज्याच्यात टाकता येईल त्याच्यातच टाकते, नाही तर मी विदाऊट सोड्याचंच काम चालून घेते. आणि आता मग चटणी काय बनवायची, एक तर खोबऱ्याची चटणी बनवा किंवा मला कंटाळा आला होता म्हणून मी कैरीची चटणी बनवली. आणि कैरीमध्ये मस्त कैरी, अद्रक लसूण मिरची, कोथिंबीर आणि थोडीशी गूळ आणि आपलं मीठ आणि ही छानशी चटणी आणि वडे आम्ही मस्त ब्रेकफास्टला एन्जॉय केला. सगळ्यांचं पोट फुल होतं म्हणून मी काही नाही बनवलं, फक्त तवा पुलाव बनवला दुपारच्या लंचला. आणि हे आमचे साहेब बघा इथे चाललं आहे गेम खेळायचं काम. तर मी ठीक आहे, लंच करूच तर तो तेवढा त्याला वेळ द्यायचा असतो, कारण की सतत कंटिन्यू अभ्यास पण बरा वाटत नाही ना. म्हणून मी असं लंच करताना ब्रेकफास्ट करताना त्यांना असं अलाव करते, बघा बाबा टी व्ही बघा किंवा तुम्ही गेम खेळा. कारण मी ह्या गोष्टी करते, कारण की कंटिन्यू स्ट्रिक्टली अभ्यास करणं पण चुकीचं आहे, कारण त्यामुळे मेंदू फ्रेश होत नाही आपला. आणि हे जरासं थोडंसं वेगळं वातावरणात मुलं जरा गेले की ते त्यांना स्वतःला अशी एनर्जी पण येते आणि फ्रेश पण वाटतं, कारण त्यांच्या आवडीचं काम काय ते सगळ्यांनाच माहिती आहे. मुलांना मोस्टली आता गेम खेळायलाच आवडतं जास्त करून किंवा टी व्ही बघायला. चला तर मी इथे फ्रेश झाले होते, बिकॉज ऑफ मला काही एक्स्ट्रा कामंही करायचे होते आणि थोडंसं बाहेर जायचं होतं. आल्यावरती मस्त मी माझं अंगण झाडून घेतलं. खूप दिवस झाले, खूप महिने झाले मम्मी सतत मला बोलत असते की दाराला असं हळदीचं लेपन कर. तर मी आज तो मुहूर्त काढला आहे. मी पहिल्यांदाच हे लेपन करत आहे हळदीचं. मला काहीच आयडिया नाही आणि काही माहीत पण नाही आहे. मम्मी मला काही अवघड नाही, गोमूत्र किंवा गंगाजल मिक्स करून ते हे हळदीचं लेपन करायचं असतं, अजून काही नाही. तर चला तर मग आधी मी दार स्वच्छ करून घेते, म्हणून मी हे असं सगळं साफ करून घेणार आहे. दार क्लीन केलं म्हणजे बोलतं ना आपलं दार जर क्लीन असेल, असं माझी मम्मी तर खूप म्हणते की दार आपलं नेहमीच स्वच्छ असायला पाहिजे. तर आमच्या इथे ते मावशी येतात ते क्लीन करायला, बाहेरचं जे असतं ना आमच्या सोसायटीमधले. तर ते काय असे कोपरे काही स्वच्छ करत नाही आणि मग आपण जे अगरबत्ती लावतो ना त्याच्या असे पावडर ती पडलेली असते आणि मग ती खूप विचित्र वाटते. त्यामुळे मग मी आज ठरवलं सगळं अंगण माझं तर हे अंगणच झालं हे. तर मग हे दार मी स्वच्छ करून घेते आधी, कारण की दार स्वच्छ केल्याशिवाय आपण हळदीचं लेपन करणं बरोबर नव्हतं वाटत होतं मला. आणि मी हे असं काहीतरी ट्राय केलं, बऱ्यापैकी जमलं पण केलं. मी ह्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स केलं आहे आणि मस्त असं हळदीचं लेपन करून आता मी ते स्वस्तिक काढणार आहे. असं माझी मम्मी म्हणते की देवपूजा जसं आपण करतो तसं घरामध्ये अगरबत्ती आपण असं सगळीकडे आपण फिरवतो, तसंच आपल्या दारावरतीही फिरवायची असते, आपल्या चौकटावरती. आणि आपल्या दाराची सुद्धा पूजा करायची असते, कारण की
तिथेच आपल्या लक्ष्मीचा वास असतो, तिथूनच आपली लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. त्यामुळे आज मी हे पहिल्यांदा ट्राय केले आणि ह्याच्यापेक्षा अजून खूप छान छान करायचा प्रयत्न करत राहील, पण आता हळूहळू. तर हा माझा पहिला प्रयत्न होता आणि मी मनापासून केलं होतं. तर आता बघू आमची लक्ष्मी आमच्या घरात किती येते. ॲक्च्युली लक्ष्मी प्रत्येकाच्याच घरात असते, पण ते आपण ठरवतो की ती बाहेर गेली पाहिजे की आतच राहिली पाहिजे. तर तुम्हाला ते हे सांगायची गरज नाही आहे. आता हे शू रॅक पण मी चला लगे हात साफ करून घेऊया. हे असं मॅसी झालं होतं एवढं, आणि मी असं सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि इतकं सुंदर क्लीन झाले बघा ना. असं मस्त नवीन वाटते मला आता हे. तर शूज रॅकमध्ये माझे एवढे शूज असतात, बिकॉज मी 4च लोक, पण 4 जणांना 4 मी शेल्फ दिलेले आहे आणि प्रत्येकाचे एक जोड नसतात. आता मुलांचे तर असणारच, म्हणजे स्कूलचे वेगळे असतात, वापरायचे वेगळे असतात, पीटीचे वेगळे असतात, परत रेनीचे वेगळे असतात, असे बरेच असतात. आणि दरवर्षी माझ्या मुलांना घ्यावं लागतं, कारण की प्रत्येक वर्षी त्यांना ते शूज होतच नाही, सँडल छोटीच पडते. ॲटलिस्ट माझ्या लहान मुलाला तरी तेच होतं, विहानचं तेच असतं, दरवर्षी त्याला सँडल घ्यावी लागते. तर आय होप बघा इथे इतकं सुंदर आवरून घेतलेलं आहे मी, मस्त प्रत्येकाचे वेगवेगळे शेल्फ आहे आणि इतकं छान आवरून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे काय सांगायचं, दिवस गेला माझा पूर्ण आणि मी तोच विचार करत बसले मी कपडे कुठे वाळत घालू. तर आता बाहेर तर कंटिन्यू पाऊस आहे, तर कुठे मी बाल्कनीत कपडे वाळत घालणार आहे. ते सुकायच्याऐवजी अजून ओले होतील, कारण की मशीनमध्ये ते ड्राय झालेले असतात, पण बाहेर टाकले तर ते अजून ओले होईल. तर मग असा हा काहीतरी मी जुगाड केला होता. माझ्याकडे हे असं कपड्यांचं स्टँड नाही आहे, हे असं वरती हँग करणारं असं स्टीलचं हे रॉड्स असतात ते ना, 5 ह्याचे 6 ह्याचे, तर ते मी माझं असं ठेवलं होतं, कारण की इथे ऑलरेडी बाल्कनीमध्ये दोऱ्या होत्या. तर मी हे जपून ठेवलं होतं, मी कधी कामी येईल, आणि आज ते फायनली कामी आलं आहे माझ्या. मग दोन्ही चेअर मी असे लांब लांब ठेवून त्याच्यावर हे असं ठेवलेलं आहे आणि छानपैकी कपडे वाळत घातलेले आहे. तर आता आपलं घर किती बोलतात ना, पसारा होऊ नये म्हणून असं विचार करत बसले तर माझे कपडे काय सुकणार नाही आहे. मग असं हे हॉलमध्येच ठेवून दिलं आहे, कारण बेडरूममध्ये तर आहुंची काम चालू असतं, दुसऱ्या बेडरूममध्ये मुलं नेहमी स्टडी करत असतात. तर राहिलं हॉल जो मी तिथे बसलेले असते, तर मला हा पसारा चालेल, पण माझे कपडे सुकले पाहिजे, कारण की ते कपडे सुकत नाही ना, मग दुसरे कपडे कधी धुवायचे आणि ते कधी वाळवायचे, ह्या खूप मोठा प्रश्न असतो. तर आज बऱ्याच दिवसांनी, किती महिने झाले, जेव्हा मी किराणामधून राशनमध्येच बाजरी ज्वारी भरायची ना, तर आम्ही त्यांना सांगून ठेवलं होतं की सगळ्यात महागवाली ज्वारी बाजरी द्या आणि गहूसुद्धा द्या. पण त्यानंतर दळून आणलं ना, त्याचं पीठ अजिबात, म्हणजे पूर्ण भाकऱ्या फाटायच्या माझ्या, ते कधी फुगायचेच नाही. पण मी ह्यावेळेस ठेवलं नाही, आता आपण स्वतःच्या हाताने जाऊन घ्यायचं. आणि मी अहोंना तेच म्हणले, आपण जी काय महागाची बाजरी ज्वारी भरतो ना, तुम्ही तुमच्या हाताने घ्या आणि मग दळण टाका आणि बघा त्याचा रिझल्ट पण बघा. सगळ्या भाकऱ्या आज इतक्या छान रीती फुगल्या आणि प्लस त्या फाटल्याही नाही, जिथल्या तिथं त्या बनल्या आहेत. आणि त्याचंच कौतुक तुम्हाला दाखवायचं होतं. तर ह्या अशा टोटली मी काहीतरी 7-8 भाकऱ्या थापल्या आज, कारण की आज आम्ही फक्त पिठला भाकरीचं जेवण बनवलं आहे आणि भात मी लावला आहे, कारण की मी कढीसुद्धा बनवलेली आहे. पण मुलं कढी नाही खाणार, मग भाकरीच खातील म्हणून आज 7-8 भाकऱ्या म्हणजे थापल्या आहेत. आणि मम्मीसुद्धा आलेली आहे आणि ह्या माझ्या भाकऱ्या इतक्या सुंदर फुगतात. आणि तुम्हाला माहिती आहे, शूट करायला गेली, शूटच्या आधी भाकरी एकदम वरती फुगून येते आणि जेव्हा शूट करायला गेली ती खाली जात होती आणि असा माझा पचका होत होता. आणि मग मम्मी कुठे म्हणून मी हे पण शूट केलं, किती सिस्टमॅटिकली असे वाळत घातलेत ना कपडे. आणि मम्मी अशी कंटाळली, पाऊस आहे तर बाहेर कुठे जाता येत नाही आहे त्याच्यामुळे. आणि बघा, आणि मग असा हा छानसा मस्त संध्याकाळचा रात्रीच्या जेवणाचा बेत आहे. आज मी खूप खुश आहे, भाकरी छान फुगल्या आहेत. चला तर मग आपल्या हाताने घेतलेली वस्तू नेहमी चांगलीच निघते, हे खरं आहे. दुसऱ्यांवर विश्वास ठेवून आपण बोल ना, ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी नेहमी अशाच होतात. चला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर बाय.